नमस्कार मित्रांनो. मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत तुमचा पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आणि ॲनालिस्ट मित्र परत एकदाच तुम्हाला भेटायला आलो आहे आणि तुम्ही पाहतात माझा टाइम्स ऑफ महाराष्ट्र हा पॉलिटिकल चॅनल. माझा आज मी तुमच्याबरोबर एका आंतरराष्ट्रीय विषयाबाबत चर्चा करणार आहे. पण त्या अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो की कोविड अजून संपलेला नाहीये. किंबहुना तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने दिलेले सर्व निर्देश आणि आदेश तंतोतंत पाळा. स्वतःला, तुमच्या कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित करा. मित्रांनो, जागतिक राजकारणामध्ये चीन, रशिया आणि अमेरिका यांच्या हितसंबंधांच्या तरांगणामध्ये भारत कसा काय अडकलाय, या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की एक कपल ऑफ इयर्स बॅक म्हणजे 1-2 वर्षापूर्वीच अ, भूतानच्या डोकलाम प्रदेशामध्ये चीन घुसखोरी करत असताना चीनचा घुसखोरीचा प्रयत्न भारताने ठामपणे मोडून काढला. पण तरीही गेली वर्ष दीड वर्ष भारताच्या पूर्व लडाखमध्ये चीन घुसखोरीचा प्रयत्न करतच आहे. स्वतःच्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याचा उपयोग करून चीन आकाश, पाणी आणि जमिनीवर स्वतःच्या विस्तारवादी धोरणं अंमलात आणण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे भारतासारख्या देशाला तर सर्व क्षेत्रामध्ये सतर्क राहावं लागतंय. चीनच्या राजकीय, लष्करी आणि आर्थिक शक्तीचे चटके भारतालाच नव्हे तर जगातील सर्व देशांना, मग तो विकसित असू दे देश, अविकसित असू दे अथवा गरीब असू दे, या सर्व प्रकारच्या देशांना चीनच्या या आर्थिक, लष्करी ताकदीचे चटके बसतातच आहे. आणि यामुळे चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद आणि विस्तारवादी मनोवृत्ती याच्यामुळे राजकीय, आंतरराष्ट्रीय राजकारणामधले धोरणं आणि आयाम हे चीनने स्वतःच्या ह्या आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या बळावर बदलायला लावलेत आणि जगाने ते ऍक्सेप्ट पण करायला सुरुवात केलेला आहे. आणि याचा परिणाम काय झालाय की चीनची रशियाबरोबरची मैत्री वाढू लागली. त्यामुळे चीनची रशियाबरोबरची मैत्री वाढू लागली. त्यामुळे भारत आणि रशिया आणि भारत आणि अमेरिका हे जे काय आर्थिक, राजकीय संबंध होते, या संबंधाबाबत आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारत आणि हे सर्व करत असताना चीन भारताला चारी बाजूने कोंडीत कसं पकडता येईल याची प्रत्येक संधी बघत असतो. त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये भारत रशियाबरोबरची मैत्री, आपल्या शेजारच्या देशांबरोबरची मैत्री आणि अमेरिकेबद्दल होऊ घातलेली मैत्रीचा स्तर कसा वाढवत नेत असताना भारताची परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ना घरका ना घाटका अशी तर होत नाही ना, याची आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झालं अमेरिका आणि त्या काळच्या सोव्हिएत युनियनमध्ये. पण कालांतराने 90च्या दशकामध्ये काय झालं की सोव्हिएत युनियनचं राजकीय आणि आर्थिक विघटन झालं. त्यामुळे अमेरिकेबरोबर शीतयुद्ध खेळण्याची राजकीय आणि आर्थिक कुवत रशिया गमावून बसला आणि शीतयुद्ध तिथे थांबलं. पण त्याच दरम्यान 1990च्या दशकामध्ये एक नवीन राजकीय, आर्थिक आणि लष्करी ताकद चीनच्या रूपाने जागतिक नकाशावर प्रकाशित झाली. या लष्करी आणि आर्थिक शक्ती, लष्करी ताकद आणि राक्षसी महत्वाकांक्षा आणि विस्तारवादी धोरण याच्या बळावर चीनने अखंड जगाचं राजकारण, आर्थिक कारण ढवळून काढलं. अमेरिकेतनं चोरून, विविध माध्यमांना चोरलेलं तंत्रज्ञान, अमेरिकन आणि इतर पाश्चात्य देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना क्रेडिट कार्ड पे ट्रीटमेंट आणि पाठिंबा याच्या बळावर चीन जगाचा पुरवठादार देश झाला.
आणि चीनमध्ये पैशाचा महापूर आला आणि याच पैशाच्या सुबत्तेच्या आर्थिक सुबत्तेच्या बळावर आज चीन अमेरिकेला सक्षम चॅलेंज देण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचलं आहे. कसं ते पाहू. चीन आणि रशियामध्ये सध्या व्यूहात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, व्यूहात्मक भागीदारीची घनिष्ठता भयंकर वाढली आहे आणि हा खरं तर मोठा चिंतेचा विषय आहे. खरं तर चीन आणि रशिया हे पारंपरिक मैत्री आहेत. त्यांच्या मैत्रीला ऐतिहासिक असा पाया आहे. 1989च्या दरम्यान उसरी नदीच्या काठावर त्यांच्यामध्ये एक लुटुपुटीची चीन आणि रशियामध्ये लढाई झाली. ह्या लढाईचा एक अपवाद सोडला तर त्यांची मैत्री ही हिस्टॉरिकल आहे. पाया त्यांचा हिस्टॉरिकल आहे. रशियाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये सध्या चीनची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. त्यांचा सहभाग वाढत चाललाय चीनचा. चीन रशियाच्या परदेशी जी रशियामध्ये इतर देशांची काय विदेशी शक्तीची जी काय गुंतवणूक होते रशियाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, त्यामध्ये चीनचा वाटा ह्या क्षणाला 72% आहे. चीनला लढाईचा अनुभव नाही, त्यामुळे चीन ह्या सर्व संधीचा फायदा घेऊन रशियाशी लष्करीदृष्ट्या जास्त कसं काही जवळीक करता येईल याची चाचपणी करते. गेल्या काही वर्षात जवळजवळ रशिया आणि चीनमध्ये 25 संयुक्त लष्करी कवायती झाल्या आणि चीन या सर्व लष्करी कवायतीच्या माध्यमातून त्यांना लढाईचा अनुभव नाही, ही जी त्यांची चीनची लंगडी बाजू आहे ती बळकट करण्याचा प्रयत्न चीनने चालवलेला आहे. चीन आणि रशिया लष्कर, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी अनेक शस्त्रास्त्र संयुक्तरित्या तयार करतायत. हे असूनही चीन रशियाकडनं जवळजवळ 14% आयात करते वस्तूंची, त्यामध्ये शस्त्रास्त्र पण आली. त्यामागचा एकच चीनचा हेतू आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नसले जी लंगडी बाजू आहे चीनची, तर रशियाकडनं युद्धकला शिकून घ्यायची. हा चीनचा हेतू दिसतोय. दुसरीकडे कसं होत आहे, या मैत्रीच्या परिणामामुळे ही जी रशिया आणि चीनमध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे व्यूहात्मक भागीदारीचं जी संकल्पना राबवली जाते, याच्यामुळे भारत आणि रशिया हे सुद्धा तसे पारंपरिक गेली 70 वर्षाची आपली मैत्री आहे रशियाची, पारंपरिक मित्र आहे रशिया आपला. या मैत्रीची विश्वासार्हता आता प्रश्नांकित होऊ लागलेली आहे. जाणकार म्हणतायत की भारत आणि रशियाच्या मैत्रीला, पारंपरिक मैत्रीला आता तडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कसं माहितीये का, आज रशियाचे जे राजकीय सत्ताधारी आहे, सेंट्रल लिडरशिप आहे, त्यांच्यामध्ये एक विचारसरणी मूळ धरू लागली आहे. ती म्हणजे in order to protect the economic and political interest, if India can make a friendship with the America and Israel, म्हणजे स्वतःचे राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी भारत जर इस्रायल आणि अमेरिकेला जवळ जाऊ शकतो, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातली अमेरिकेची मनमानी रोखण्यासाठी चीन हा आमचा पारंपरिक मित्र आहे, तर चीन बरोबर पारंपरिक मैत्री परत पुनर्प्रस्थापित करून त्या मैत्रीला सलोख्याला एक नवीन आयाम आणि अर्थ देऊन, एक धोरण देऊन चीनला अमेरिकेला रोखण्यासाठी व्यूहात्मक भागीदार म्हणून आम्ही का घेऊ नये, ही आजच्या घडीच्या त्यांच्या रशियन राज्यकर्त्यांची विचारसरणी आहे. आणि त्यामुळे भारत आणि रशिया यांच्या मैत्रीमध्ये आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. खरं तर भारत रशियामध्ये जी काय डिफेन्स इंडस्ट्री आहे, ती भारत जे काय रशियाकडनं शस्त्र विकत घेतं त्याच्यावरती तगून राहिलेली आहे. खरं तर त्याला ऑइलिंग जे आहे ते भारत रशियाकडनं शस्त्र विकत घेऊन करत असतो. पण आज रशियाला भारताच्या पारंपरिक मैत्रीपेक्षाही चीन जवळचा वाटतो. चीनची मैत्री त्यांना बरी वाटते का, तर त्याच्या मागची भूमिका, त्यांना अमेरिकेची जी जागतिक राजकारणातली मनमानी त्यांना पसंत नाहीये
रशियाला पसंत नाही आहे. त्याला रोखण्यासाठी त्यांना चीन जवळ हवा आहे. त्यामुळे हिंद महासागर, डोकलाम, लडाख किंवा आणखीन काही या सगळ्या गोष्टींकडे रशिया आज कानाडोळा करते, दुर्लक्ष करते. हा भारत आणि रशियामधील मैत्रीला आलेला नवा आयाम आहे. भारत अमेरिकेच्या संदर्भात म्हणजे इंडो पॅसिफिक जी अमेरिकन पॉलिसी आहे त्याला देतोय, पाठिंबा देतोय. स्क्वाडची मेंबरशिप भारताला मिळाली आहे आणि राजकीय स्तरावर देखील भारत अमेरिकेच्या जवळ जाण्याचा जो काही प्रयत्न करतोय. भारतात परदेशी गुंतवणूकदारांना जी काही मोकळं रान दिलं आहे भारताने 1990 नंतर भारताची भारताची बाजारपेठ अमेरिका आणि पाश्चात्य देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपण खुली करून दिलेली आहे. ह्या गोष्टी रशियाला अजिबात आवडलेल्या नाहीत. पण तरीही जसं मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तुमची डिफेन्स इंडस्ट्री तुमच्याकडनं शस्त्र विकत घेतो त्यावर अवलंबून आहे. आपली पारंपरिक मैत्री आहे. या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करून, दुर्लक्ष करून या क्षणाला केवळ अमेरिकेला रोखण्यासाठी रशिया चीनला जवळ करतोय, चीनच्या मैत्रीला महत्व देतोय. ही भारतासाठी फार धोक्याची घटना आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की 1990च्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये रशियाने सैन्य घुसवलं. त्यानंतर भारतामध्ये सगळ्या गोष्टीबद्दल पुनर्विचार झाला. आपण पूर्णपणे रशियाच्या डिफेन्स प्रणालीवर अवलंबून होतो. शस्त्रपुरवठा आपल्याला रशियाकडनं होत होता. रशिया वॉज द सोल सप्लायर ऑफ आर्म्स टू द इंडिया. हे रोखण्यासाठी भारत 1990 नंतर म्हणजे रशियाने अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवल्यानंतर भारत कासवाच्या गतीने अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांकडे सरकू लागला. शासकीय लेवलवर भारताने त्यानंतर अमेरिकन शासनाशी संबंध सुरू केले, चांगले राजकीय मैत्री सुरू करण्याचा प्रयत्न केला. भेटीगाठी सुरू झाल्या, लष्करी देवाणघेवाण सुरू झाली, करारही झाले. भारताने तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये अमेरिकन विमानांना भारताच्या भूमीवर इंधन भरण्याची परमिशन पण दिली, त्यासंबंधीचा करार पण केला. एवढं होऊनही भारताच्या कृती आणि परराष्ट्र धोरणावर अमेरिकन गव्हर्नमेंट विश्वास ठेवत नाही. दक्षिण आशियामध्ये चीनला रोखण्यासाठी भारत इज अ इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट, इज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर. पण या संदर्भात अमेरिकन गव्हर्नमेंट भारताला व्यूहात्मक भागीदार म्हणून अजूनही मान्यता देत नाहीये किंवा तसं वागत नाहीये. त्याचा परिणाम असा झालेला आहे की भारताला आधुनिक मिलिटरी टेक्नॉलॉजी, शस्त्र, सुरक्षा प्रणाली देण्यात अमेरिकेकडनं टाळाटाळ होते. भारत जे रशियाकडनं जी शस्त्रास्त्र विकत घेतो, ह्या डीलकडे अमेरिकन शासन आणि राज्यकर्ते हे नेहमी संशयानं पाहतात आणि आपल्यावर आर्थिक निर्बंध पण टाकतात. कळलं की नाही? आपण एवढं करून पण एवढे निर्बंध आपल्यावर टाकले जातात. त्यामुळे एका बाजूला रशियाशी असलेली आपली मैत्री क्वेश्चनेबल झाली, तशीच अमेरिका आणि इंडिया म्हणजे बाय दिस टाइम अमेरिका अँड इंडिया शुड हॅव बिकम अ स्ट्रॅटेजिक पार्टनर्स टू रेग्युलेट कंट्रोल द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ चायना. पण तसं होत नाहीये. एकंदरीत कसं झालंय माहितीये का, तुम्हाला खरं सांगतो की भारत रशियाकडनं घेत असलेल्या विकत घेत असलेल्या शस्त्र खरेदीमुळे अमेरिकन गव्हर्नमेंटच्या मनातील संशय आणि विश्वासार्हता, अविश्वास जराही कमी झालेला नाहीये.
संशय आणि अविश्वास जरा देखील कमी झालेला नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला भारत सरकारने अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांसाठी खुली केलेली बाजारपेठ, भारत राजकीय फ्रंटवर अमेरिकेशी जवळीक साधण्याचा जो काय प्रयत्न करतोय, तो प्रयत्न रशियाला अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे भारत रशिया मैत्रीमध्ये क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता आहे. आणि यदा कदाचित रशिया जो प्रयत्न करते की परत एकदा अमेरिकेशी शीतयुद्ध करू किंवा अमेरिकेला चॅलेंज करू आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये, आणि जर यदा कदाचित ह्या दोन देशामध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये परत जर शीतयुद्ध सुरू झालं, तर त्याचा अचूक फायदा उठवून वेळप्रसंगी अमेरिकेला शह देऊन रशियाला बाजूला करून अमेरिकेला शह देण्याची क्षमता सिद्ध करून जगात लष्करी, राजकीय आणि आर्थिक अशी एकमेव महासत्ता बनण्याची जी चीनची महत्वाकांक्षा आहे, अशा ह्या 3 देशांच्या त्रांगणामध्ये भारत अडकलेला आहे. चीन, रशिया आणि अमेरिका. आता येणाऱ्या काळामध्ये भारत, रशिया आणि भारत अमेरिका आणि आपल्या सभोवतालच्या सर्व देशांशी असलेला मैत्रीचा स्तर, लेवल कशी काय उंचावत नेतो, आणि साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये चीनच्या राजकीय, आर्थिक आणि विशेषतः लष्करी ताकदीला कसा पायाबंद करतो, हे पाहणं फार मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, गेल्या 6-7 वर्षामध्ये आपले पंतप्रधान मोदीजी जवळ 18 वेळा चीनच्या अध्यक्षांना भेटले आणि 100हून अधिक देशांच्या राजकीय प्रमुखांना मोदी भेटले. एवढं होऊनही जागतिक स्तरावर राजकारणात, आर्थिक क्षेत्रात, लष्करी क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा नाही हे नमूद करावं लागतं. कारण हा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशासाठी एक टाइम बाउंड वेगळं परराष्ट्र धोरण असावं लागतं आणि त्याचे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, म्हणजे त्याची कार्यवाही, परिणामकारकरित्या त्याची कारवाई त्या परराष्ट्र धोरणाची करायला पाहिजे असते. आणि ते गळाभेटीपेक्षा देखील ही गोष्ट महत्वाची आहे. आणि हीच गोष्ट सध्याच्या सत्ताधारी पक्षातील राज्यकर्त्यांना कळत नाहीये. हेच आपलं दुर्दैव आणि अपयश आहे. एकंदरीत काय, तर चीन, रशिया आणि अमेरिकेच्या त्रांगणात आपले राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि लष्करी हितसंबंधांचा कोंडमारा होतोय. आपण त्यांच्या त्रांगणात अडकलोय, ही गोष्ट मात्र 100% खरी आहे. मित्रांनो, मी तुमच्याशी जी काय आता चर्चा केली तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून मला सांगा. तुमची मतं नोंदवा. माझा sadgurukamat.blogspot.com हा ब्लॉग वाचा. तिथे माझी मराठी, इंग्रजी भाषेमधील राजकीय आणि इतर लिहिलेली आर्टिकल्स तुम्हाला मिळतील. माझ्या फेसबुक चॅनलला तुम्ही भेट द्या आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. पुढच्या माझ्या व्हिडिओपर्यंत, पुढचा माझा व्हिडिओ घेऊन मी लवकरच परत येतोय. तोपर्यंत टेक केअर.